नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमळा चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवला होता। तर आम्ही आमच्या बागेत आतापर्यंत गाठ सेट होईपर्यंत काय कामं केले आमच्या डाळिंब बागेत, तर ते सांगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण पहा। आमचा बाग जो आहे डाळिंबाचा परिपूर्ण सेट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे आम्ही नेटसुद्धा टाकले आहे। तर नेट आम्ही कशा पद्धती टाकलेले आहे आणि का टाकलेले आहे हे सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। चाल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या बागेमध्ये नर खूप प्रमाणात जास्त आले होते, त्यामुळे आम्ही मॅग्नेशियम सोडलं आणि मॅग्नेशियम हे आम्ही 4 एकरीच 8 किलो असं सोडलेलं आहे। त्यामुळे आमच्या बागेची जे नर होती ती पूर्णपणे ड्रॉप झाली। नर ड्रॉप होण्यासाठी मॅग्नेशियम सोडले आणि तसेच पाणी वाढवून दिलं। तर उन्हाळा किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे पाण्याची अत्यंत गरज होती, परंतु पाणी वाढवल्यामुळे नर जे होते ते पटापट पडले। तदनंतर ज्या माद्या आल्या त्यानंतर सर्व माद्या आल्या आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे दररोज आम्हाला पाणी द्यायला लागलं आणि दररोज पाणी दिल्यामुळे एकदम पटापट सेटिंग झाला। यावर्षी आमच्या बागेत मधमाशींचा सुद्धा अजिबात प्रॉब्लेम नव्हता। मधमाशा एकदम चांगल्या प्रमाणात होत्या, त्यामुळे सेटिंग व्हायला काहीच अडचण नाही। असं बागेत एखादं झाड असेल त्याला सेटिंग कमी आहे, बाकीचे एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग आमच्या बागेत झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठलीही रिस्क घेतली नाही। तर यावर्षी आम्ही थ्रिप्ससाठी असं फळावर किंवा गाठीवर डाग पडायला नको, त्यामुळे 2-3 वेळा आम्ही डेलिगेटची फवारणी केलेली आहे, जेणेकरून रिस्क कुठलीही घेतलेली नाही। नीम तेल वगैरे किंवा बायो 707 हे सुद्धा आम्ही कमी प्रमाणात मारण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचा जो बारीक दाणा होता तर तो सुद्धा त्यावेळेस थ्रिप्स चाटत होता आणि तो ड्रॉप होत होता। तर त्यामुळे आम्ही डेलिगेटची फवारणी आम्ही अत्यंत 2 ते 3 वेळा मारलेली आहे आणि त्यामुळे आत्ता जे फळ आहे, जे फळात रूपांतर झालं आहे, तर एकदम चांगल्या पद्धतीने आहे। त्याला थ्रिप्सने कुठल्याही प्रकारे टचसुद्धा केलेलं नाही। तर अशा पद्धतीने आम्ही नियोजन केले आहे। थ्रिप्ससाठी कुठल्याही प्रकारची रिस्क आम्ही यावर्षी घेतलेली नाही। तर मित्रांनो, आमच्या बागेत जेव्हा फ्लोरिंग होत होती तेव्हा आमची जमीन हलकी असल्यामुळे आम्ही बागेला 4 तास पाणी देत होतो आणि आता एकदम चांगल्या प्रकारे गाठ सेट झाले आहे, त्यामुळे आम्ही 3 तास एक दिवसाआड पाणी देतोय बागेला। तर आता जरी टेम्परेचर भरपूर आहे, परंतु बागेला आम्ही नेट टाकलेली आहे आणि नेट टाकल्यामुळे बागेला थोडीशी उष्णता कमी लागते किंवा ऊन कमी लागतं, त्यामुळे आम्ही बागेला आता एका दिवसाआड 3 तास पाणी देतोय। परंतु जेव्हा गाठ सेट होत होती किंवा फ्लोरिंग अवस्थेत होती तेव्हा आम्ही बागेला दररोज 4 तास पाणी द्यायचो, त्यामुळे चांगल्या प्रकारचा हा बाग सेट झालेला आहे। तर भरपूर शेतकरी मित्रांच्या तेव्हा कमेंट होते की आधी नर झाले होते। यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या बागेत आधी परिपूर्ण नरच आला होता, तो नर ड्रॉप होऊन मादी कळी यायला सुरुवात झाली आहे। काही शेतकरी मित्रांचे 90 दिवसानंतर सुद्धा फ्लोरिंग यायला सुरुवात झालेली आहे। फक्त डाळिंब बागेत नियमित काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अर्ध्यात सोडून किंवा मग फ्लोरिंग येत नाही। फ्लोरिंग 100% डाळिंब बागेला येतेच, परंतु त्याला उशिराने का होईना फ्लोरिंग येते, त्यामुळे 90 दिवसानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांच्या बागेला मादी कळी आलेली आहे आणि आता बाग सेटिंग अवस्थेत आहे। मित्रांनो, आम्ही आमच्या बागेत यावर्षी मंडपसारखं नेट टाकलेलं आहे। तर आम्ही दरवर्षी हे पूर्ण आम्ही झाडाला झाकून घ्यायचो। झाडाला झाकल्यामुळे मागच्या वर्षी आमच्या बागेमध्ये मिलीबग जास्त आल्यामुळे ते झाड पूर्ण झाकल्या असल्यामुळे ते दिसत नव्हतं, त्यामुळे मिलीबग जास्त प्रमाणात झाला होता। तर यावर्षी आम्ही मंडपसारखं नेट टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक झाड कोणत्या झाडावरती आजार आला हे आपल्याला पूर्णपणे दिसू शकतो। तर मंडपसारखी नेट टाकायला थोडीशी आम्हाला मजुरी जास्त लागली, परंतु त्याच्यात आपल्या झाडावर किंवा फळावर जी रोगराई येते तरी परिपूर्ण आपल्याला दिसत असते आणि स्प्रे मारायचं म्हटलं तर स्प्रेसुद्धा हा चांगल्या पद्धतीने जातो। तर शक्यतोवर जर आपल्याने होईल तर मंडपसारखी नेट टाका, कारण मागच्या वेळेस आम्ही ऊसाची पाचट वगैरे टाकली होती, तर मिलीबग चांगल्या प्रमाणात थोडंसं जास्त प्रमाणात आला होता। तर त्या जास्त प्रमाणामुळे आम्हाला 1 ते 1.5 टन मालाला नुकसान झालं होतं, त्यामुळे आम्ही मंडपसारखी नेट यावर्षी टाकलेली आहे। जेव्हा आम्ही बाग धरला होता, पहिलं पाणी दिलं होतं तेव्हाही आम्ही बेसो डोस दिला होता आणि आता गाठ सेट झाल्यानंतरही आम्ही बेसो डोस दिलेला आहे। जर आम्ही कोणता बेसो डोस दिला आहे हे तुम्हाला परिपूर्ण जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, तर आम्ही बेसो डोस कोणता दिला हे तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू। आताच्या सध्याच्या परिस्थितीला आमच्या प्लॉटमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे लिक्विड देत नाही आहोत। आम्ही कुठल्याही प्रकारचे लिक्विड ड्रिपमधून देत नाही आहोत। आता सध्या
याच्यापुढं आम्ही स्लरी नियमित टाकण्याचा प्रयत्न करू. जी स्लरी आहे ती जास्त प्रमाणात वापरण्याचा. तर उन्हाळा म्हणजे पहिला पाणी पडोस्तोपर्यंत आपल्याला जून महिन्यापर्यंत जास्तीत जास्त खर्च कसा कमी होईल आपल्या बागेचा, तर ते पाहायचं आहे. आता आमच्या बागेत कुठलाही लिक्विड आम्ही देत नाही आहोत आणि तसं पाहायला गेलं तर स्प्रेसाठी सुद्धा आमच्या बागेत अजून कुठलाही आजार नाही की आता स्प्रे मारावा. त्यासाठी शेतकरी मित्रांनो बारीकाने लक्ष द्या. उन्हाळ्यात जास्तीत जास्त बागेचा खर्च जो आहे तो खर्च कमी करा आणि स्लरी जी आहे स्लरीवर जास्त भर द्या. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.